बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। राहुल सोलापूरकर यांच्या विधानानं एका नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे। आग्रा सुटकेवेळी छत्रपती शिवरायांनी लाच दिली होती असं विधान सोलापूरकरांनी केलेलं आहे। एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे विधान केलं। त्यामुळे आता हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अमोल मिटकरी आणि आव्हाडांकडून सोलापूरकरांचा समाचारही घेण्यात आलाय। एका YouTube चॅनलशी बोलताना राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके संदर्भात एक वादग्रस्त विधान केलेले आहे। आग्रा सुटकेवेळी मिठाईचे डबे नव्हे तर त्यांनी लाच दिली होती, शिवरायांनी लाच दिली होती असं विधान राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आता या विधानावरून वाद निर्माण होऊ शकतो। अमोल मिटकरी यांनी यावर टीका केलेली आहे। राहुल सोलापूरकर यांना आपण टकलू असल्याचं सिद्ध केलंय। महाराजांच्या बाबतीत केलेलं वादग्रस्त विधान आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपून घेतलं जाणार नाही। राहुल सोलापूरकर यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे। तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोलापूरकरांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीका केलेली आहे। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके संदर्भात वक्तव्य केलं होतं आणि यात शिवरायांनी लाच दिली होती असं ते वक्तव्य करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला जातो आहे। राजकारणालाही सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करत त्यांच्यावर टीका केलेली आहे। तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांचा खरपूस समाचार घेतलेला आहे। YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राहुल सोलापूरकर यांनी हे विधान केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी दरम्यान याबाबत स्वतः अमोल मिटकरी आता आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। अमोल मिटकरी जी, राहुल सोलापूरकरांनी हे जे विधान केलेलं आहे त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? अत्यंत मूर्खपणाचं, बेजबाबदारीपणाचं आणि स्वतःला प्रसिद्धीसाठी काहीतरी प्रूव्ह करण्याकरता केलेलं मूर्खपणाचं एक हे वक्तव्य आहे। कुठलाही शिवप्रेमी असं चुकीचं वक्तव्य खपवून घेणार नाही। सोलापूरकरांना मागच्या मला वाटते थरथराट चित्रपटामध्ये त्यांना काय त्यांची एक भूमिका होती, मला आता वेळेस आठवत नाही, तकलू हैवान नावाची। तर अशा प्रकारे हैवानी प्रवृत्तीतून या सोलापूरकरांनी असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। यांनी पुरावे द्यावे। आग्र्याच्या संदर्भात त्यांनी केलेलं वक्तव्य, हिरकणीच्या संदर्भात त्यांनी केलेलं वक्तव्य, याचे पुरावे जर यांनी लवकरात लवकर दिले नाहीत तर याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई तर करूच, शिवाय येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करता येईल याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न करू। कारण सोलापूरकरांनी जी अक्कलेचे दिवे पाजळले आहेत याचं कोणीही समर्थन करू शकत नाही। हा मूर्ख माणूस आहे, याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। नक्की। धन्यवाद अमोल मिटकरीजी, ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल। राहुल सोलापूरकर यांच्या या विधानानं नवा वाद निर्माण झालेला आहे। आग्रा सुटकेवेळी शिवरायांनी लाच दिली होती असं विधान सोलापूरकर यांनी YouTube चॅनलला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान केलं आणि त्यावरून आता त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली आहे। अमोल मिटकरी तसंच जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांच्यावर टीका केली। तसंच अमोल मिटकरींनी NDTV मराठीशी आत्ताच बोलताना सोलापूरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मत व्यक्त केलेलं आहे। येत्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे असंही मत त्यांनी NDTV मराठीशी बोलताना व्यक्त केलेलं आहे।